विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7th स्टँडर्ड मधील चॅप्टर नंबर 3 एस-सी-एफ आणि एल-सी-एम हा पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण एस-सी-एफ आणि एल-सी-एम कशा पद्धतीमध्ये काढायचं त्याचा अभ्यास केला. बरोबर. मग आता काय केलं की प्रॅक्टिस सेट 13 मध्ये काही एक्झाम्पल दिले. 14 मध्ये 14 हा प्रॅक्टिस सेट 13 हा प्रॅक्टिस सेट झाला आपला. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 14 त्याच्यामध्ये आता मिक्सिंगचे एक्झाम्पल दिले, दोन्ही मिक्स केले. एस-सी-एफ काढायचा, एल-सी-एम काढायचे, दोन्ही काय करायचं आपल्याला काढायचे. तर चूज द राईट ऑप्शन पहिलं दिलं आपल्याला बघा या ठिकाणी. फर्स्ट क्वेश्चन दिला तुम्हाला याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 14, प्रॅक्टिस सेट 14 या प्रॅक्टिस सेट 14 मध्ये फर्स्ट क्वेश्चन दिला आपल्याला या ठिकाणी काय की चूज द राईट ऑप्शन. चूज द राईट ऑप्शन. आता ऑप्शन दिलेत आपल्याला आणि त्याच्यामधलं आपल्याला बरोबर ऑप्शन कोणतं आहे ते काय करायचं निवडायचं. मग बघा लक्षात घ्या काय दिलंय पहिलं द एस-सी-एफ. द एस-सी-एफ म्हणजेच काय त्याला म्हणलं आपण हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 120 and 150 इज डॅश. आता काय करावं लागेल तुम्हाला बघा. एस-सी-एफ जर आपल्याला 120 आणि 150चा जर आपल्याला एस-सी-एफ जर काढायचा असेल तर आपण काय करणार की त्या 150चे काय करायचे प्राईम फॅक्टर पाडायचे, 120चे प्राईम फॅक्टर पाडायचे. त्या प्राईम फॅक्टरमध्ये कोणता कॉमन फॅक्टर तो काढायचा आणि त्या कॉमन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं हे आपल्याला काय म्हणतो या ठिकाणी त्या दोन्ही नंबरचा आपल्याला एस-सी-एफ मिळतो. बरोबर. त्या दोन्ही नंबरचा काय म्हणतो आपल्याला एस-सी-एफ. म्हणजे आपण जी मेथड पाहिली प्राईम फॅक्टर मेथड, त्या प्राईम फॅक्टर मेथडमध्ये आपल्याला काय दिलंय 120चा प्राईम फॅक्टर काढायचा, 150चा प्राईम फॅक्टर काढायचा, त्यांचे कॉमन फॅक्टर घ्यायचे, कॉमन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं त्या दोन्ही नंबरचा आपल्याला मिळतो या ठिकाणी एस-सी-एफ. आता हा एस-सी-एफ घेत असताना आता या पद्धतीमध्ये न विचार करता अजून एक दुसरी पद्धत आपल्याला थोडक्यामध्ये इथं काय करते की हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणलं आपल्याला की हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणल्यानंतर त्या दोन्ही नंबरला डिवाइड करणारा आपल्याला नंबर पाहिजे. बरोबर आहे. दोन्ही नंबरला डिवाइड करणारा नंबर पाहिजे. आता ऑप्शन मध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं तर ऑप्शन काय दिले पहा या ठिकाणी. ऑप्शन दिला आपल्याला 30, 1 नंबरचा ऑप्शन दिला आपल्याला 30, 2 नंबरचं दिले या ठिकाणी 45, 3 नंबर 20 आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे आपलं 120. या चारही ऑप्शन मधलं आपल्याला एक ऑप्शन काय करायचंय करेक्ट घ्यायचंय, निवडायचे. बरोबर आहे. मग हे निवडत असताना मग मी काय विचार केला बघा लक्षात घ्या की एस-सी-एफ काढायचा. एस-सी-एफ काढायचं म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचं. मग आता ह्या दोन्ही नंबरचं कॉमन फॅक्टर म्हणजे या दोन्ही नंबरला डिवाइड होणारा नंबर, या दोन्ही नंबरला डिवाइड होणारा नंबर घ्यायचा. मग आता या दोन्ही नंबरला म्हणजे 150 आणि 120 यांना डिवाइड होणारा नंबर कोणता आहे बघू. आता 30 ने 120ला डिवाइड करते. 30च्या टेबलमध्ये 120 आहे, 30च्या टेबलमध्ये 150 आहे. म्हणजे 30 हा दोन्ही नंबरला डिवाइड करणारा नंबर आहे, दोन्ही नंबरचा कॉमन फॅक्टर आहे म्हणून आपण. बरोबर. त्यानंतर 45 आहे का, 45 याला डिवाइड होईल पण तिकडे डिवाइड होते का, 45 नाही हा याचा. त्यानंतर 20 आहे का कॉमन मध्ये, 20 हा कॉमन फॅक्टर नाही आणि 120 सुद्धा नाही कॉमन फॅक्टर. म्हणजे या चारही ऑप्शन मध्ये आपल्याला या ठिकाणी कॉमन फॅक्टर मिळणार कोणता आहे 30. म्हणून आपण काय म्हणू शकतो याचं उत्तर जे आहे ते 30. बरोबर. याचं जे हायेस्ट कॉमन फॅक्टर एच-सी-एफ याला काय म्हणायचं आपण 30. बरोबर. एस-सी-एफ काय होईल या ठिकाणी 30 होतो. मग एस-सी-एफ 30 होऊन जाईल या ठिकाणी. एस-सी-एफ 30 किंवा याला म्हणतो आपण वन ऑप्शन कोणतं जायचं 30. लक्षात पहिलं ऑप्शन हे या ठिकाणी 30. कारण काय म्हणलं बघा लक्षात घ्या की 30 हा दोन्ही नंबरचा कॉमन डिवायझर आहे. 30 हा जो नंबर असा आहे की त्या नंबरनी 120ला आणि 150ला काय करता येतं आपल्याला डिवाइड करता येतं. 45 ने डिवाइड होत नाही, 120ला नाही आणि 20ला सुद्धा नाही. म्हणून आपण काय करू शकतो ही जी फॅक्टर मेथड जी आपली आहे ते फॅक्टर मेथड न काढता सुद्धा आपल्याला डायरेक्ट या पद्धतीमध्ये सुद्धा काय करते तुम्हाला त्याचं आन्सर घेता येईल कोणतं 30. त्याला लक्षात आलं. त्यानंतर दुसरं बघू आपण सेकंड नंबर दिले तुम्हाला. काय सेकंड नंबर पहा द एस-सी-एफ ऑफ दिस पेयर HCF of this pair of numbers
इज नॉट वन, इज नॉट वन म्हणजे काय बघा लक्षात घ्या की काय म्हणलंय की खाली आपल्याला काय केले त्या ठिकाणी ऑप्शन दिले, कोणते कोणते ऑप्शन आहेत ते पाहू आपण. नंबरच्या पेअर दिल्या, पहिली पेअर दिली आपल्याला 13 आणि 17, बरोबर. पहिली पेअर काय दिली 13 17, दुसरी जी पेअर दिली आपल्याला 29 आणि 20, तिसरी पेअर दिली बघा लक्षात द्या या ठिकाणी 40 आणि 20, आणि चौथी पेअर आपल्याला दिली की 40 आणि 50. करेक्ट, 40 आणि 50. काय करायचं सांगितलं आपल्याला की हा जो नंबर आहे द एचसीएफ ऑफ दिस पेअर ऑफ नंबर्स इज नॉट वन, बरोबर नाही. आता अशा पेअर शोधायचे आपल्याला खाली दिलेले आहे की त्या पेअरचा एक हा एचसीएफ नाही, एचसीएफ एक नसलेली आपल्याला काय करायची पेअर शोधायची, बरोबर नाही. मग आता तुम्हाला मागच्या ह्याच्यात सांगितलंय आपल्या काही गणितामध्ये काही नंबरमध्ये ज्यावेळेस आपण एचसीएफ काढला त्यावेळेस काही नंबरमध्ये काही पेअरमध्ये आपला एचसीएफ जो आलाय तो 1 आलाय. लक्षात आलंय का? काही पेअरमध्ये तुम्हाला एचसीएफ 1 आलाय. का 1 आलाय ते सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं मी की का 1 येतो, कारण ज्यावेळेस ते नंबर कोप्राईम असतील बरोबर. नंबर जर कोप्राईम असतील तर त्यांचा एचसीएफ हा किती येतो 1 येतो. मग कोप्राईम कुणाला म्हणायचं हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं येणं गरजेचं आहे, हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर कोप्राईम कुणाला म्हणतो आपण की ज्या नंबरचा कॉमन फॅक्टर हा काय असतो एकच असतो, कॉमन फॅक्टर हा एकच असतो त्या नंबरला आपण काय म्हणतो कोप्राईम म्हणतो. मग आता इथं जर कॉमन फॅक्टर आपलं एचसीएफ काढायचं आहे, एचसीएफ काढायचं म्हणजे कॉमन फॅक्टरच आहे. आणि हायेस्ट सगळ्यात हायेस्ट कोणता मग एकच, कारण याच्यामध्ये कोप्राईम मध्ये सगळ्यात कॉमन फॅक्टर जो कोणता असतो 1 हा कॉमन फॅक्टर असतो. म्हणून त्या कोप्राईम जे नंबर असतात त्या कोप्राईम नंबरचा एचसीएफ आपण किती घेत असतो 1 घेतो, बरोबर आहे. मग आता असे पेअर आपल्याला काढायची की ज्याचा कोप्राईम 1 नाही. उलटा विचारले, वेगळ्या पद्धतीमध्ये विचारले बघा लक्षात घ्या. द एचसीएफ ऑफ दिस पेअर ऑफ नंबर्स इज नॉट 1 म्हणजे अशी पेअर आपल्याला घ्यायची की त्या पेअरचा एचसीएफ हा 1 नाही, बरोबर नाही. मग आता तुम्हाला मी आता सांगितलं एचसीएफ हा 1 कुणाचा येतोय की ज्या नंबरच्या पेअर हा कोप्राईम असतील, बरोबर. जे पेअर कोप्राईम असतील, ज्या पेअर कोप्राईम असतील त्यांचा एचसीएफ किती येणार आहे 1 येणार आहे, एचसीएफ हा 1 येणार आहे. मग आता पाहू आपण की आता या ठिकाणी कोणत्या कोणत्या पेअर्स कोप्राईम आहेत. मग आता काय होईल, आता तुम्हाला लक्षात आलं असेल की ज्या कोप्राईम आहेत त्यांचं एचसीएफ 1 येणार आहे आणि जी कोप्राईम नाही त्यांचं एचसीएफ 1 येणार नाही, म्हणजे तेच आपलं काय असलं पाहिजे आन्सर असलं पाहिजे. मग आता या ठिकाणी पाहिलं मी 13 आणि 17 ह्या ज्या पेअर्स आहेत त्या आता कोप्राईम आहेतच, बरोबर. 13 आणि 17 ह्या ही जी नंबर आहे ही जी पेअर आहे ही पेअर काय म्हणते याला कोप्राईम म्हणावं लागेल, कारण की यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर हा एकच आहे. आता इथं जर पाहिलं तर इथं 29 आणि 20 यांच्यामध्ये सुद्धा कॉमन फॅक्टर हा 1च आहे, कारण की ही सुद्धा कोणती पेअर आहे कोप्राईम आहे. आता 40 आणि 20 ह्याच्यामध्ये जर कॉमन फॅक्टर पाहिलं तर बघा लक्षात घ्या त्या 40 आणि 20ला डिवाइड होणारे 2 आहे, याला डिवाइड होणारा 4 आहे, याला डिवाइड करणारा 5 आहे. म्हणजे हे फॅक्टर 40 आणि 20चे फॅक्टर हे 1 पेक्षा जास्त आहे, 1 पेक्षा जास्त आहे. म्हणजे एकापेक्षा जर जास्त फॅक्टर असतील तर त्याला आपण कोप्राईम म्हणलेलं नाही, बरोबर. त्या पेअरला कोप्राईम म्हणलं नाही. म्हणजेच या ठिकाणी 40 आणि 20 ही कोप्राईम होणार नाही, बरोबर नाही. 40 आणि 20 कोप्राईम होणार नाही. आणि मग 40 आणि 20 जर कोप्राईम होत नसेल तर यांचा एचसीएफ हा जो आहे तो 1 येणार नाही, बरोबर नाही. यांचा एचसीएफ 1 येणार काय नाही. मग म्हणजेच आपलं आन्सर कोणतं असलं पाहिजे 3rd नंबरचं असलं पाहिजे, कारण 14 आणि 15 ही सुद्धा काय कोप्राईम आहे. 14 आणि 15 ही सुद्धा काय कोप्राईम आहे. म्हणजे या ठिकाणी 1 नंबरची 2 नंबरची 4 नंबरची जी पेअर आहे ती पेअर ही काय कोप्राईम आहे. आणि 20 आणि 40 हे जे नंबर आहे ते नंबर कोप्राईम नाही, आणि ते नंबर कोप्राईम नसल्यामुळं 1 सोडून त्यांचा काय होईल या ठिकाणी एचसीएफ येणार आहे. मग आपल्याला तेच विचारले की कोणत्या पेअरचा 1 सोडून दुसरा एचसीएफ आहे, तर कोणत्या पेअरचा बघा आता इथं सुद्धा आपण लिहिता येईल. मग एचसीएफ म्हणजे आता इथं डायरेक्ट लिहिता येईल आपला की कोणतं ऑप्शन आपलं 3rd ऑप्शन आहे 40 आणि किती
20 आलं लक्षात. या पद्धतीमध्ये काय केलं आपण ऑप्शन चूज केलं. हे ऑप्शन चूज करत असताना लक्षात आलं तुम्हाला की आपण प्राईम फॅक्टर मेथडचा उपयोग केला नाही, आपण बॉक्सचा उपयोग केला नाही. बॉक्सचा उपयोग न करता कोणती मेथड न वापरता आपण काय केले की डायरेक्ट त्यांच्यामध्ये आपण ती पर्याय पाहिले, ऑप्शन पाहिले आणि ऑप्शन पाहून आपण काय केले की त्यांना डिवाइड होणारा त्यांचा फॅक्टर असणारा तो पाहिला. 30 हा दोन्हीचा फॅक्टर आहे. 30च्या टेबलमध्ये 120 आहे आणि 150 सुद्धा आहे. मग 30च्या टेबलमध्ये 120 150 आहे म्हणजे त्या ठिकाणी 30 हा एचसीएफ होतो. कारण 45च्या टेबलमध्ये तर 120 150 हे दोन्ही नाही. 20च्या टेबलमध्ये सुद्धा 120 आणि 150 हे नाही, 120 आणि 150 हे नाही. म्हणजे असा नंबर या ठिकाणी एकच आहे की ज्याच्या टेबलमध्ये 120 आणि 150 आहे. म्हणून हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता यायला पाहिजे 30 यायला पाहिजे. आता त्यानंतर इथं सुद्धा पाहिलं की 1 हा कोप्राईम 1 हा एचसीएफ नसलेली पेअर घ्यायची. आता एचसीएफ कुणाचा 1 असतो हे तुम्हाला माहित झालं. आता एचसीएफ कुणाचा 1 असतो मग सांगा बरं. आता एचसीएफ हा 1 कुणाचा असतो तर एचसीएफ हा 1 जे कोप्राईम नंबर आहे त्यांचा एचसीएफ हा 1 असतो. मग ह्याच्यामध्ये 40 आणि 20 ही पेअर सोडून बाकीचे सगळे काय आहेत कोप्राईम आहेत. म्हणजेच बाकीच्या सगळ्यांचा एचसीएफ हा काय यायला पाहिजे 1 यायला पाहिजे. मग आपल्याला असं उत्तर पाहिजे की ज्याचा एचसीएफ 1 नाही म्हणजे कुणाचा एचसीएफ 1 नाही 40 आणि 20चा. म्हणून आपल्याला इथं जे अल्टरनेटिव्ह जे घ्यायचं आपल्याला जे काय ऑप्शन जे घ्यायचे ते ऑप्शन निवडत असताना आपण काय केलं कोणत्याही मेथडचा म्हणजे प्राईम मेथडचा उपयोग न करता सुद्धा काय करता आलं या ठिकाणी आपल्याला या पद्धतीमध्ये त्यांचं ऑप्शन निवडता आलं. बरोबर. आता त्यानंतर सेकंड क्वेश्चन दिला आपल्याला. त्या सेकंड क्वेश्चन मध्ये काय सांगितलं तुम्हाला की फाइंड एचसीएफ आणि एलसीएम. एचसीएफ आणि एलसीएम हा फाइंड करायचा आपल्याला. फाइंड एचसीएफ अँड एलसीएम. फाइंड एचसीएफ अँड एलसीएम. आता इथं सुद्धा बघा लक्षात घ्या काही काही ह्याच्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये पाहू. फर्स्ट नंबर आहे 14 आणि 28. 14 आणि 28 आणि 14 आणि 28 हे जर नंबर जर पाहिले तर या नंबरमध्ये ही 14 हा च्या टेबलमध्ये कोणता येतो 28. बरोबर. 28 हा 14च्या असं म्हणता येईल की 28 हा 14च्या टेबलमध्ये येतो. आणि ज्यावेळेस असे दोन नंबर असतील की एकाच टेबलमधले असतील एका टेबलमध्ये येणारे नंबर असतील आणि तो जो टेबल आहे तो 14चा आहे. 14च्या टेबलमध्ये 40 किंवा 14 त्या 28ला डिवाइड झाला. बरोबर. 14 काय केलं आपण 28ला डिवाइड झालं. म्हणजेच या ठिकाणी काय म्हणता येतं की ज्या टेबलमध्ये आहे तो काय असतो त्याचा एचसीएफ आणि जो नंबर आहे त्याला काय म्हणतो आपण एलसीएम. त्याला काय म्हणतो आपण एलसीएम. म्हणजे हे दोन्ही नंबर त्या 14च्या टेबलमध्ये आहेत आणि हा टेबल कोणाचा आहे 14चा टेबल आहे. म्हणून हा जो लहान नंबर आहे स्मॉलर नंबर आहे तो नंबर म्हणजे काय होतो एचसीएफ. बरोबर. म्हणजे 2 आहे 2 आणि 6 पाहिलं आपण. 2 आणि 6 पाहिलं त्या 2च्या टेबलमध्ये 6 आहे नाही 2च्या टेबलमध्ये 6 आहे म्हणजे 2 हा काय असतो एचसीएफ. बरोबर. 2 हा काय असतो एचसीएफ आणि त्या 2च्या टेबलमध्ये 6 आहे म्हणजे एलसीएम हा काय झाला आपला 6 झाला. एलसीएम हा काय झाला आपला 6 झाला. आलं लक्षात. तसंच मग इथं 14च्या टेबलमध्ये 28 आहे म्हणजे 14 काय झाला आपला एचसीएफ झाला आणि 28 हा काय झाला आपला एचसीएफ झाला. आलं लक्षात. म्हणून आपल्याला काय म्हणता येईल इथं डायरेक्ट सुद्धा तुम्हाला घेता येतं एचसीएफ इज इक्वल टू 14 आणि एलसीएम इज इक्वल टू 28. कळालं का. आता अजून आपण उदाहरण एखादं घेऊ या ठिकाणी 12 आणि किती झालं 48. 12 आणि 48 मग 12 आणि 48 म्हणल्यानंतर 12च्या टेबलमध्ये 48 आहे. कोणाच्या 12च्या टेबलमध्ये 48 आहे म्हणजे 12 हा काय झाला एलसीएम झाला. 12 काय म्हणते या ठिकाणी एचसीएफ झाला. 12 हा एचसीएफ झाला आणि 48 हा काय झाला एलसीएम. बरोबर. या पद्धतीमध्ये दोन्हीचं उत्तर आपल्याला काढता येईल. किंवा जर नाही लक्षात आलं तर आपण काय करू शकतो या ठिकाणी आपण त्यांचा फॅक्टर मेथड घेऊ शकतो. या दोन्हीचे फॅक्टर पाडायचे. फॅक्टर पाडून कॉमन फॅक्टर घ्या. कॉमन फॅक्टर पाडून त्यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. त्यांचा प्रॉडक्ट घ्यायचा आणि त्यांचा प्रॉडक्ट घेतला की आपल्याला काय मिळून जातो त्या ठिकाणी त्यांचा एचसीएफ मिळून जातो.
त्याला या पद्धतीमध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, एचसीएफ आणि एलसीएम काढू शकतो. तर पहिले झालं आपलं एक्झाम्पल. आता त्यानंतर दुसरे एक्झाम्पल पाहू. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये बघा, लक्ष द्या, 32 आणि 16. आता ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डायरेक्ट काय करते ना, आपलं 32 आणि 16. आता जसं पाहिलं तसं 32 आणि 16 2 नंबर सेकंड नंबर घेतला, 32 आणि 16. 32 आणि 16 म्हणल्यानंतर बघा आता सांगता येईल तुम्हाला एचसीएफ कोणता होईल. 16च्या टेबलमध्ये कोण आहे, 32 आहे. आणि 16च्या टेबलमध्ये 32 म्हणल्यानंतर हायेस्ट कॉमन फॅक्टर हा 16 झाला. आलं लक्षात, हायेस्ट कॉमन फॅक्टर हा 16 झाला आणि 32 हा काय झाला, एचसीएफ झाला. बरं, म्हणून इथं आपल्याला काय करता येईल, एचसीएफ इज इक्वल टू 60 आणि एलसीएम इज इक्वल टू किती झालं, 32. आलं लक्षात, एचसीएफ इज इक्वल टू 60 आणि एलसीएम इज इक्वल टू काय, 32. आता आपला आपण जो विचार करतो तो बरोबर आहे का नाही हे जर पाहायचं झालं तर आपण काय करू, या ठिकाणी फॅक्टरायझेशन मेथड घेऊ. फॅक्टरायझेशन मेथडने पाहू की ते बरोबर आलं की नाही आपण. म्हणजे काय करायचं, या ठिकाणी 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. बरोबर, 2 1 जा 2. त्यानंतर इथं 2 ने, कारण इवन नंबर आहे, इवन नंबर म्हणलं की आपण कितीने डिवाइड करतो, 2 ने. आणि 2 ने डिवाइड केलं की त्याचे हाफ घ्यायचे 60. परत 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. बरोबर आहे, काय अडचण आहे याच्यामध्ये नाही. आता काय करायचं, आपण एचसीएफ आणि एलसीएम काढायला सांगितले. यांचे काय करू आपण, फॅक्टरिंग काढायचं. 2 into 2 into 2 into 2. बरोबर, आणि 32चे 2 into 2 into 2 into 2 into 2 या पद्धतीमध्ये 32चे झाले. आता काय करते आपल्याला कॉमन फॅक्टर म्हणणे, कॉमन फॅक्टर काढायचा. कॉमन फॅक्टर घ्यायचं म्हणलं 1 इकडे झाला, ह्याचा कॉमन हा झाला, ह्याचा कॉमन हा झाला, हे सगळे कॉमन झाले. म्हणजे असे किती झाले, अंडरलाईन करायचे, त्याला कॉमन घ्यायचं. मग किती झाले असे, 2 2 2 2. म्हणजे किती वेळ झाले, 4 वेळ झाले. बरोबर आहे, मग 4 वेळ झाले म्हणल्यानंतर एचसीएफ घ्यायचा म्हणतो, आपण काय करतो, त्यांचा मल्टिप्लिकेशन घेतो. मल्टिप्लिकेशन घेतो, एचसीएफ किती आला बघा आता, 2 2 जा 4, 4 2 जा 8 आणि 8 2 जा 16. बरोबर आहे, म्हणजे एचसीएफ किती आला याचा, 16. आता एलसीएम ज्या वेळेस आपल्याला काढायचं आहे त्यावेळेस तुम्हाला काय म्हणतात, एचसीएफ इंटू नॉन कॉमन. एचसीएफ इंटू काय घ्यायचं आपल्याला, नॉन कॉमन घ्यायचं. एचसीएफ इंटू नॉन कॉमन म्हणजे एचसीएफ किती आहे, 16 आहे. नॉन कॉमन कोण आहे, 2. बरोबर आहे, म्हणजेच काय इथं लिहितो मी आता 32. बरोबर, इकडे किंवा इथं पुढे घेऊ आपण, किती 32. आता याच्यात किती येत आहे, 32. म्हणजे आपण जे लिहिलेले ते बरोबर आले नाही, 16 आणि 32. काय अडचण आहे याच्यामध्ये नाही, कारण हे केव्हा घेता येत आपल्याला लक्षात घ्या, हे कधी घेता येत नाही आपल्याला ज्यावेळेस टेबलमध्ये एखादा अंक दिला असेल त्याच्या टेबलमध्ये दुसरा अंक असेल. बरोबर, जो नंबर दिला त्या नंबरच्या टेबलमध्ये दुसरा जर नंबर असेल तर तिथं तुम्हाला या पद्धतीमध्ये विचार करून आपल्याला एचसीएफ आणि एलसीएम हा डायरेक्ट सुद्धा लिहिता येतो. नाहीतर मग काय करायचं, ते जर लक्षात आलं नाही, आपलं फॅक्टरायझेशन मेथड आहे, त्या मेथडनुसार त्याचे फॅक्टर पाडायचे. फॅक्टर पाडल्यानंतर त्यांचे कॉमन फॅक्टर घ्यायचे, कॉमन फॅक्टर घेऊन नंतर मल्टिप्लिकेशन करायचं. आणि मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला काय मिळतो, एचसीएफ मिळतो. आणि एलसीएम काढत असताना एचसीएफ आणि जो नॉन कॉमन आहे तो नॉन कॉमन घ्यायचा, त्यांचं परत मल्टिप्लिकेशन करायचं. ते केलं की आपल्याला काय मिळतो, एलसीएम. या पद्धतीमध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, हे सोल्युशन घेऊ शकतो. आता त्यानंतर बघा, थर्ड एक्झाम्पल कोणतं दिलं आपल्याला, 17 102 आणि 170. 3 दिले जातात नंबर 70. आता आपण पाहिले ते 70 कोणते, त्यानंतर 102 आणि 170. बरोबर, 170 आलं लक्षात, 170. आता 17चे आपल्याला माहिती, 17 1 जा 70. बरोबर, 17 1 जा 70. आता 102चं काढायचं आपल्याला. 102चं काढायचं म्हणल्यानंतर तुम्हाला सांगितले मी की कोणता नंबर हा, इवन नंबर आहे. इवन नंबर म्हणल्यानंतर त्याला काय करता येतं आपल्याला, 2 ने डिवाइड करता येतं. 2 ने डिवाइड करा, 2 5 जा 10, 2 1 जा 2, 2 5 जा 10, 2 1 जा 2. मग आता 51 आहे. 51 म्हणल्यानंतर या 51 हा ऑड नंबर आहे, इवन नंबर आहे का नाही. म्हणजेच या ठिकाणी या 51ला आपल्याला जर भाग द्यायचा असेल, डिवाइड करायचा असेल तर 3 ने डिवाइड
डिवाइड करावं लागेल. मग 3 1 जा 3 आणि 3 7 जा 21 आणि इथं परत अजून 70 आलं म्हणजे 71 जा 70. बरोबर आहे नाही. आता त्यानंतर बघा लक्षात घ्या 170 बनले आपल्याला कोणी डिवाइड करावं लागेल कारण की इव्हन नंबर आहे. इव्हन नंबर आजच्या नंतर आपल्याला लक्षात आलं असेल तुम्हाला. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो तुम्हाला की ज्यावेळेस प्राईम फॅक्टर पाडायचा त्यावेळेस प्राईम फॅक्टर पाडत असताना 170 किंवा एखादा इव्हन नंबर असेल तर त्या इव्हन नंबरला आपण कितीने डिवाइड करतो 2 ने डिवाइड करतो. मग 2 ने डिवाइड करायचं म्हणजे अजून सोपं 2 8 जा 60 बरोबर 2 8 जा 60 1 राहिले किती झाले 10 2 5 जा 10 बरोबर म्हणजे त्या ठिकाणी आता 5 आहे 5 बनले आपल्याला 5 ने डिवाइड करा. युनिट प्लेसला 5 असल्यानंतर किती डिवाइड करतो 5 5 1 जा 5 किती राहिले 3 35 झाले आणि 5 7 जा 35 आणि नंतर 71 जा 70 बरोबर. आता सगळ्याची जेव्हा आपण इथं बघा लक्षात द्या 70 चा घ्यायचा आपल्याला 70 ला 70 किंवा 1 into 70 म्हणतो आपण 1 into 70 घ्यायचा. त्यानंतर 102 चा घ्यायचा 102 चा काय 2 into 3 into 70 2 into 3 into 70 आणि 170 याचा घ्यायचा 2 into 5 into 70 बरोबर आहे. मग आता काय करणार तुम्हाला याच्यामध्ये कॉमन फॅक्टर कोणता आला 70 हा 70 म्हणजे एचसीएफ कोणता झाला किंवा कॉमन फॅक्टर म्हणून आपण एकच झाला आपला 70 म्हणून एचसीएफ सुद्धा काय झाला आपला 70 बरोबर. एचसीएफ कोणता झाला 70. आता एलसीएम इकडे देतो मी LCM is equal to HCF into non common. कोणता घ्यायचा आपल्याला HCF is equal to non common बरोबर. HCF is into काय नॉन कॉमन HCF आपला 17 आला. आता 17 HCF आला म्हणल्यानंतर आता नॉन कॉमन कोणते बघा 2 3 2 7 बरोबर. मग आता ह्याच्यामध्ये तो नॉन कॉमन मध्ये अजून इथं हे 2 आहे हे जे कॉमन आहे त्या 2 मधलं म्हणल्यानंतर आधी आपल्याला कॉमन इनटू घ्यावा लागेल कॉमन इनटू बरोबर. कॉमन इनटू कोणता होता कॉमन इनटू 2च म्हणतो आपण कॉमन इनटू कोणता झाला 2. मग आता इथं घेत असताना आणि नॉन कॉमन कोणते तर आपल्याला 3 आणि 5 मग हे घेत असताना हे कोण नॉन कॉमन हे काय होईल इथं नॉन कॉमन कोणता आपला 3 आणि 5 आणि आता एचसीएफ घेत असताना या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन एचसीएफ हे कॉमन इनटू आणि नॉन कॉमन यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 into 3 into काय झालं 5 या पद्धतीमध्ये घेता येईल आपल्याला. आणि मग आता काय करायचं हे 70 याचं मल्टिप्लिकेशन केलं हे 3 into 5 किती झालं 15 आणि 15 into 2 किती झालं 30 हे 30 झालं. आता 30 म्हणल्यानंतर हे 510 आले लक्षात त्यांचं मल्टिप्लिकेशन 17 into 2 51 येतं आणि 0 ला 0 म्हणजे 500 काय झालं या ठिकाणी 10 झालं. अशा पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला काय करता येतं या पद्धतीमध्ये आपल्याला एचसीएफ आणि एलसीएम काढता येतो. किती नंबर दिलेत आपल्याला 3 नंबर दिले 17 102 आणि 170 17 102 170 हे घ्यायचं 17 हे 2 ने डिवाइड केलं आता त्यानंतर बघा लक्षात घ्या जे काय केलं आपण फॅक्टर घेत असताना कॉमन फॅक्टर त्याचा एचसीएफ घेतला कॉमन इनटू तर ते घेतला नॉन कॉमन राहिले ते घेतले आणि सगळ्याचं मल्टिप्लिकेशन केलं ते आपल्याला काय करता येईल या पद्धतीमध्ये इथं एलसीएम काढता येतं. अशाच पद्धतीमध्ये बाकीचे सुद्धा एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी घेता येतात. म्हणजे प्रॅक्टिस सेट 14 मध्ये जो सेकंड क्वेश्चन आहे त्या सेकंड क्वेश्चन मधले आपले एकूण काय झाले त्या ठिकाणी 2 झाले 3 क्वेश्चन नंबर एक्झाम्पल झाले. आता राहिलेले 2 आहे ते 2 एक्झाम्पल आपण काय करणार याच्या पुढच्या चॅप्टर आपण पिरियड घेणार त्या पिरियडमध्ये घेऊ. त्यानंतर तसं एलसीएम आहे आणि त्यानंतर अजून 5-6 गणित आहे ते वेगवेगळ्या टाईपमध्ये आपल्याला काय केले या ठिकाणी विचारलेले आहे ते सुद्धा आपण काय करणार त्या ठिकाणी पूर्ण सोडून इथं तुम्हाला मी दाखवणार आहे.